आणि एबीपी वालसाच्या टीमनं तात्काळ घटना कुठे गेलाय चिकू? दोन्ही मुलांचा सुरक्षित रेस्क्यू केला. अश्विननगर परिसरातील सोसायटीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सापडला पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. सापडला. परिसरातील बहुतांश दुकानं बंद असल्यानं अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवतोय. आढावा घेत समाधान फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे. प्रभाकर पुढारकर पडशील. मध्ये अतिवृष्टीचा कहर झालेला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि एबीपी माझाची टीम आणि त्याचबरोबर समाधान फाउंडेशनची टीम हे दोघेही जे गरजू आहेत, जे आजारी आहेत, त्यांना या ट्रॅक्टरच्या द्वारे रेस्क्यू करून रुग्णालयात आणि त्याचे इच्छित स्थळी पोहोचवत आहे. आता आम्ही अश्विननगर येथे आहोत. आपण जर बघितलं तर या अश्विननगरची स्थिती कमरेच्या इतकं बाहेर असं पाणी आहे. या पाण्यात पूर्णपणे हा जो परिसर आहे, 7 सोसायट्या आहेत, तर जवळपास 200च्या वरती कुटुंब या ठिकाणी राहतात. मागील 2 दिवसापासून कमरे इतकं पाणी या ठिकाणी आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. शेत कुटुंबाचे सापडला.